नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये मी गोविंद साबळे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील काही अशी विधानसभा मतदारसंघांची नावं सांगणार आहे की जेथे धनगर आमदार निवडून येऊ शकतात किंवा कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचं हे फक्त आणि फक्त धनगर समाजाच्या हातात आहे। चला तर मग सुरू करूया। त्यापूर्वी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे की जर माझ्याकडून एखादा मतदारसंघ राहिलेला असेल तर त्या राहिलेल्या मतदारसंघांचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या गावामध्ये धनगर समाजाचे किती टक्के मतदान आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा। बारामती विधानसभा मतदारसंघ, इंदापूर मतदारसंघ, दौंड मतदारसंघ, भोर मतदारसंघ, शिरूर मतदारसंघ, माळशिरस मतदारसंघ, दक्षिण सोलापूर मतदारसंघ, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ, सांगोला मतदारसंघ, करमाळा मतदारसंघ, माढा मतदारसंघ, माजलगाव मतदारसंघ, गेवराई मतदारसंघ, घनसावंगी मतदारसंघ, मुखेड मतदारसंघ, गंगाखेड मतदारसंघ, अहमदपूर मतदारसंघ, औसा मतदारसंघ, निलंगा मतदारसंघ, जत मतदारसंघ, कवठे महांकाळ मतदारसंघ, आटपाडी मतदारसंघ, सांगली शहर मतदारसंघ, हातकणंगले मतदारसंघ, मानखटाव मतदारसंघ, फलटण मतदारसंघ, वाई मतदारसंघ, गोरेगाव मतदारसंघ, खामगाव मतदारसंघ, पैठण मतदारसंघ, कन्नड मतदारसंघ, कर्जत जामखेड मतदारसंघ, शेवगाव पाथर्डी मतदारसंघ, राहुरी मतदारसंघ, नेवासा मतदारसंघ, धुळे ग्रामीण मतदारसंघ, मालेगाव ग्रामीण मतदारसंघ, नांदगाव मतदारसंघ, सिन्नर मतदारसंघ, रावेर मतदारसंघ, अंमळनेर मतदारसंघ, चाळीसगाव मतदारसंघ। मित्रांनो, या यादीमध्ये फक्त मी अशीच मतदारसंघ घेतलेले आहेत की ज्या मतदारसंघामध्ये धनगर समाजाची 50,000च्या वर मतदान आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।